आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. केज येथील उपविभागात लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा. लाईनमन यांनी कर्तव्य बजावत असताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. उपअभियंता MG सय्यद. केज येथील उपविभागात लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागाचे उपअभियंता MG सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना उपअभियंता MG सय्यद म्हणाले की लाईनमन यांनी कर्तव्य बजावत असताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी व महावितरण कंपनीला सहकार्य करून कंपनीचे हित जोपासावे. केज विभागातील सर्व लाईनमन बांधव व ऑपरेटर, चालक व इतर लाईट ऑफिसचे कर्मचारी यांनी लाईनमन बांधवांना शुभेच्छा देऊन आपण आपल्या घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची आठवण करून देत लाईनमन यांनी काम करत असताना सिक्युरिटी, सेफ्टी, इतर सर्व खात्री केल्याशिवाय आपल्याला धोका होणार नाही याची खात्री करूनच पुढील काम करत राहावेत. आधी आपला जीव महत्त्वाचा आहे अशा प्रतिक्रिया केज येथील अभियंता MG सय्यद साहेब यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना भावना व्यक्त केल्या आणि महावितरणचा खरा हिरो लाईनमन आहे असेही बोलताना त्यांनी स्पष्ट केले. आज लाईनमन दिवस साजरा करत असताना आमच्याकडून काही उणे राहिले असेल तर मोठ्या मनाने माफ करा असेही सय्यद साहेब यांनी बोलताना सहकाऱ्यांना विनंती केली. यावेळी अनेक व्यक्तींनी लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लाईनमन बांधवांनी मनोगत व्यक्त करताना उपअभियंता श्री सय्यद यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सय्यद साहेब, सहाय्यक अभियंता अंडील साहेब, सहाय्यक अभियंता हलकुडे साहेब, अभियंता वैरागे साहेब, सहाय्यक अभियंता शीतल बोराटे मॅडम, सहाय्यक अभियंता शीतल सय्यद मॅडम, लाईनमन विष्णू तेलंगदादा, लाईनमन डिकले साहेब, तांदळे साहेब, कैलास गायकवाड, ढाकणे, मुंडे मॅडम, बोबडे, शिवाजी घुले, ऑपरेटर शंकर ठोंबरे यांच्यासह उपविभागातील सर्व लाईनमन, ऑपरेटर यांच्यासह महावितरण कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शंकर ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता शेवटी स्नेहभोजनाने करण्यात आली. एवढंच या दिवशी एवढंच मी सांगेल की सर्वांनी सुरक्षित साधनांचा वापर करून काय जे काम असेल ते करावे. जे काय ऑफिसने दिलेले आहे किंवा जे नाही दिलेले ते स्वतः आपल्या जीवासाठी स्वखर्चाने खर्च करून काम करावे. एवढंच बोलून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज 4 मार्च भारतभरामध्ये लाईनमॅन दिन म्हणून साजरी केला जातो. सर्व लाईनमॅन बांधवांना सुरक्षित दृष्टीने काम करून स्वतःची आणि महावितरणाची प्रतिमा जनमानसामध्ये वाढवावी. सर्व बांधवांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा. झिंगाट गाण्यावर गाणं गायचंय, सगळे डान्स करायचे. त्या पारेशाच्या इकडे त्या गाण्यात बघू किती लोक झिंगाणा करतात. मस्त आपलं हे करू, सगळं जेवण झाल्यावर करायचं. आता करायचं, जेवण झाल्यावर करू. बरेच ग्राहक आपल्यासाठी थांबलेले आहे, त्यांचे काही समस्या असतील ते बी होतील आणि जेवण बी पॅरलल चालत. त्याच्यानंतर सगळ्याच झाल्यानंतर कुणीच जायचं नाही. जेव्हा गाणं संपल सगळं डान्स करून सगळ्यांना जायचं. त्याच्यात अधिकारी सगळ्यांना घ्यायचं. मॅडम लोकांना यायचं तर येऊ शकता, नाही तर ते थांबू शकतात. जेवणाच्या आधी करायचं होतं. दादांनी मला, बोले साहेबांनी मला, पूर्ण बिलिंग टीमने माझं सगळं नियोजन केलं. अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी ही सुचवल्या होत्या, पण वेळेच्या अभावी ते करता आल्या नाही आपल्या गोष्टी. अजून ह्याच्यापेक्षा जबरदस्त करायचं होतं आपल्याला, पण काही गोष्टी वेळेच्या अभावी मला बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही. तर पहिल्या सुरू दादाचं, माझ्या बिलिंग कर्मचारीचं आणि घुले यांचं सगळं जे टीमने हे नियोजन केलं त्यांचा मी आभार मानतो. गेल्या वर्षी आपला कार्यक्रम सुचवणारा कमी असते. आमच्या डोक्यात इतके हे असतं चालू कंटिन्यू. सकाळी उठल्यापासून ना डे लक्षात राहतो, ना तारीख, ना वार लक्षात राहतो. कधी कधी रविवारी मी गाडी घेऊन निघतो, घरचे सांगते रविवारी असं बसा, अशी वेळ येते आमच्या. घरून निघालो, सगळ्याला फोन चालूच होते. अंडे साहेबला म्हणलं मी या लागलो, निघालो. येऊ नका म्हणे, ते झालेलं सांगितलं ते काल का म्हणलं नाही साहेब ते राहिले. म्हणलं दुकान बंद होते, परत जाऊ म्हणे. अर्ध्या तासातून परत आलो. याची फिती होती, फिती राहिली होती. साहेबांनी आठवण करून दिली, फिती राहिली तुम्हाला कालच यायला सांगितलं होतं. मला साहेब दुकानं बंद आहे, सगळे जमले नाही, जाऊ दे आता. नाही म्हणलं ते गेल्याशिवाय येऊ नका इकडे. मग त्याच्यामुळे उशीर झाला. म्हणजे नियोजन सगळ्यांनी, माझ्या अधिकारी लोकांनी सगळ्यांनी चांगलं नियोजन घेतलं. हे आपला घरगुती कार्यक्रम आहे, सगळ्यांनी ह्याच्यात हिस्सा घ्यायचा आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आपण जोरदार हे करू. आपल्याला डिव्हिजन काय देतं, कंपनी काय देते, त्याला आपल्या काही देणं घेणं नाही. आपण एक युनिटी म्हणून इथं काम करतोय.
आता काही आधी गोपाल म्हणला की आपण बॅग वगैरे पाहिजे, एखादी बॅग आणा, ती आपण बॅग तशी सगळ्याला देऊन टाकू आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की अशी बॅग असते, एक केजूबकाने दिली म्हणून. त्यांना दाखवून द्यायला लागतं हे असं करायला पाहिजे म्हणून. आपण नुसतं सुचून फायदा नाही. तुम्ही घ्या एखादी बॅग आणा, दाखवा साहेब ही अशीच बॅग आहे, अशी पाहिजे आपल्याला. आपण सगळ्याला ऑर्डर बुक करू, आपण सगळ्या केजूबकाला देऊ आपण. त्याच्यानंतर आपले शिडीचं म्हणले, ते शिडीचं गाडीची शिडीचं माझं नियोजन झालं, पण ड्रायव्हर बघा, हे बाकी गोष्टी बघा, एखादा बेवडा असलं ते न्यायचं सगळं. माझं याच्या आधीच आम्ही अंडी साहेब आमचं बोलणं झालं होतं, वरागे साहेब, अंडी साहेब, सगळ्या हलकुडे साहेब सगळ्याला बोललं, साहेब कोणी गाडी करू शिडीचं नको बोलले, साहेब काही उद्योग आणू नका म्हणले. बेवडं ते अगर त्याला कंट्रोल नाही झालं ते द्यायचं डायरेक्ट ठाकपुडी. मग नसता नंतर कुठाने आपल्या कंपनी चांगलं गेलं तोपर्यंत चांगलं म्हणते, काही वाईट झालं की लगेच विचार कसं काय केलंय. त्याच्यामुळे ती शिडीचं केलं नाही आपण. बाकीची माझ्या बरेच मी शिडी आणून ठेवली होती, बघितलं 17-18 फुटीची शिडी काम केलं, त्याच्यानंतर कंपनीने दिली आपल्या शिड्या. तर ती शिडी व्यवस्थित सगळ्यांनी सांभाळून हा कार्यक्रम घ्यायचा लाईनमॅन डेचा सर्वात महत्वाचा कंपनीचा हेतू आहे की आपला जे लाईनमॅन आहे त्याचा कुठं अपघात झाला नाही पाहिजे. आता प्रत्येक कंपनीने प्रत्येक सोमवारी आपला प्रतिज्ञा घ्यायचे दिवस घेतलेले आहे. आपण कामाच्या व्याजात म्हणा घेत नाहीत प्रतिज्ञा. प्रत्येक सोमवारी प्रत्येक शाखाधिकाऱ्यांनी 9:30 वाजता पहिले शाखाधिकारी सगळे बोलायचे, सोडले तिथं प्रतिज्ञा घ्यायची. तुमच्याकडे घेत नसेल तर सांगा, मी 9 वाजता सगळ्याला बोलतो. ते प्रतिज्ञा घ्यायची म्हणजे घ्यायची. आपल्या स्वतःसाठी जे कंपनी इतकं ध्येयाने सांगत आहे तर त्याचा सगळ्या गोष्टीचा आपण अवलंब करायला पाहिजे, त्याचा मार्ग अवलंब करायला पाहिजे. प्रत्येक सोमवारी आपण ती प्रतिज्ञा करायची. प्रतिज्ञा करायची म्हणजे सामान घ्यायचं नाही, नुसतं प्रतिज्ञा करत रे असं नाही. आज जे सोमवारी आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर पुढच्या सोमवारी पाहिजे आपलं इन्स्ट्रुमेंट वाढलं पाहिजे. त्या प्रतिज्ञा घेऊन आपल्या मनात वाटलं पाहिजे की सर आपण बरोबर आहे, जी प्रतिज्ञा घ्यायला तेव्हा याचं सार्थक होईल. नुसतं प्रतिज्ञा घ्यायला आणि एक मटेरियल कमी व्हायला त्याला काय फरक. आता बऱ्याच जणाला मी इन्स्ट्रुमेंट दिलं, 2-4 दिवसांनी जेव्हा लाईन फॉल्ट झाली 33 केवी, भोले साहेब वगैरे होते, मला हेल्प ग्लोव्स कुठे सगळे माझ्या तोंडाला बघायला. बरं मला दिलं असतं तर मी गाडी ठेवलं असतं, तुम्हाला दिलं असतं मला काढून. आता माझ्या गाडीत 2 ठेवलेत मी हेल्प ग्लोव्स. तुम्हालाच ती लागणार, मला कुठं नाही लागणार. काही जण बोलले की सय्यद साहेब मटेरियल घ्यायला लागले, एक बॅटरी ठेवा म्हणलं गाडीत. कुणी तर बघितलं ती गाडी घेताना सय्यद साहेब बॅटरी घेऊन चाललेत, हेल्प ग्लोव्स घेऊन चाललेत. माझ्या नाही लागणार, तुमच्यात लागणार. जेव्हा गाडी घेऊन मी निघालो तेव्हा माझ्या माहित असते ड्रिल. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.